आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. जेलमधून सुटल्यानंतर येरवडा परिसरात रॅली काढून दहशत पसरविणाऱ्या, गंभीर दुखापती करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडी अंतर्गत कारवाई करून त्याची नागपूर कारागृहात 1 वर्षासाठी रवानगी केली आहे. प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, वय 23 वर्षे, राहणार भीमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा असे या गुन्हेगाराचे नाव आहे. प्रफुल्ल कसबे याला 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरी देखील तो त्या न जुमानता शहरात येत होता. त्यांच्याविरुद्ध नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापती करणे, प्राणघातक शस्त्रे बाळगणे असे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या आदेशाने येरवडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एमपीडी अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पाठविला होता. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याची पडताळणी करून 1 वर्षासाठी कसबे याला नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार 19 फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर, निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगुरे, पोलीस हवालदार सचिन माळी, सचिन शिंदे, पोलीस अंमलदार विशाल मगदूम, मोनिका पवार यांनी केली आहे.